नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 8वी गणित पायाभूत चाचणी म्हणजे त्याला पॅट एक्झाम म्हटलं जातं, सध्या झाली आहे ती. तर आपण त्याची आन्सर की बघूया. खाली दिले प्रश्न पहिला आहे. पहिला आणि दुसरा जो होता तो ओरली एक्झामचा होता. मग आपण प्रश्न 3 पासून सुरुवात करूया. खाली दिलेली उदाहरणे सोडवा. त्यातलं अ आहे 4,43,999 ही संख्या अक्षरात लिहा. तर ही आपण अक्षरात लिहिली 4,43,999. ब आहे 3,69,517 ही संख्या अंकात लिहा. तर आपण ही संख्या अंकात लिहिली आहे 3,69,517. ठीक आहे. खाली दिला आहे क 3,78,518 विस्तारित रूप लिहा. तर मग इथे आपण 3,00,000 अधिक 70,000 अधिक 8,000 अधिक 500 अधिक 10 अधिक 8 हे त्याचे विस्तारित रूप आपण लिहिलेले आहे. ठीक आहे. ड आहे एका घराच्या नळ जोडणीसाठी रुपये 9,875 आणि वीज जोडणीसाठी रुपये 8,965 खर्च झाला. तर एकूण किती खर्च झाला? नळ जोडणीचा खर्च आहे 9,875 रुपये आणि वीज जोडणीचा खर्च आहे 8,965 रुपये. तर आपल्याला ह्या दोघं मिळून किती खर्च झाला म्हणून इथे बेरीज करावी लागेल. तर त्याची बेरीज येते 18,840 रुपये एकूण झालेला खर्च. ठीक आहे. त्यातलं ई बघूया. एका कंपनीने पहिल्या वर्षी 6,257 व दुसऱ्या वर्षी 8,216 सोलर पॅनल तयार केले. तर त्या कंपनीने दुसऱ्या वर्षी सोलर पॅनल कितीने जास्त तयार केले? तर पहिल्या वर्षी तयार केलेले सोलर पॅनल आहेत 6,257. दुसऱ्या वर्षी तयार केलेले सोलर पॅनल आहेत 8,216. तर मोठ्या संख्येतून छोटी संख्या आपल्याला इथे वजा करावी लागेल, तेव्हा आपल्याला कितीने जास्त बनलेले सोलर पॅनल आहेत ती संख्या आपल्याला मिळणार आहे. तर इथे आपण ती वजाबाकी केली आहे 1,959 हे त्याचं उत्तर आहे. तर त्या कंपनीने दरवर्षी पेक्षा 1,959 इतके जास्त सोलर पॅनल तयार केलेले आहेत. आता फ बघूया. एका सायकलीची किंमत रुपये 6,409 रुपये आहे. तर अशा 15 सायकलींची किंमत काढा. तर आता आपण काय करणार आहे, एकावरून अनेकाची किंमत काढायची असेल तर तिथे गुणाकार करावा लागतो. म्हणून 6,409ला आपण 15ने गुणाकार करूया, तेव्हा आपलं उत्तर काय येईल? 15 सायकलींची किंमत 96,135 रुपये. ठीक आहे. याप्रमाणे 3,360 पाने वापरून किती वह्या तयार होतील? तर तयार होणाऱ्या वह्या बरोबर एकूण पाने भागिले एकूण वहीची पाने. मग आपल्याला किती पाने वापरायचे आहे? 3,360 भागिले 96. मग त्याचा भागाकार करून उत्तर किती येतं आपल्याला? 35. म्हणून एकूण 35 वह्या तयार होतील. ठीक आहे. आता प्रश्न चौथा मधलं पहिलं बघूया. खाली दिलेली उदाहरणे सोडवा. अ आहे आकृतीत रेषा TM वर बिंदू P आहे. किरण PQ, PR, PS आहे. यावरून संलग्न कोणाची व पूरक कोणाची प्रत्येकी एक जोडी लिहा. आता ही आकृती दिली आहे, यातून आपल्याला संलग्न कोण, पूरक कोण याची जोडी आपल्याला लिहायची आहे. तर मग इथे दिलेलं आहे संलग्न कोणाची जोडी येते कोण MPQ आणि नंतर काय येतं QPR, कोण QPR. दुसरा आहे पूरक कोणांची जोडी. पूरक कोण आहे कोण TPS आणि कोण SPM. TPS आणि SPM हे दोन काय आहेत? पूरक कोण आहेत. ठीक आहे. आता यातलं ब बघूया. 115 अंश मापाच्या कोणाचे पूरक कोणाचे माप काढा. 115 अंश कोणाच्या मापाचे पूरक कोण. पूरक कोण म्हणजे काय? रेषीय जोडीतील कोण. आपण इथे बघितले TPS आणि SPM असे. तर मग समजा x तर आपला 115 अंशाचा असेल तर y किती आपल्याला ते शोधायचं आहे. म्हणून कोण x अधिक कोण y बरोबर 180. म्हणजे पूरक कोण असेल तर आपल्या त्या दोघांची बेरीज किती येते? 180 येते पूरक कोणांची बेरीज. मग x ची किंमत दिली आहे 115 अंश अधिक कोण A इक्वल्स टू 180 अंश. मग आपल्याला कोण y काढायचं आहे. तर मग इक्वल्स टू 180 डिग्री वजा 115 अंश हे काय करावे लागतील? त्याच्यातून वजा करावे लागतील. मग कोण yचं माप मिळाले आपल्याला 65 अंश. म्हणून पूरक कोणाचे माप येते 65 अंश. ठीक आहे. आले लक्षात?
आता क आहे, आकृतीमध्ये रेषा ए बी आणि रेषा जी के या परस्परांना एच बिंदू छेदतात आणि कोन एच जी इक्वल्स टू 52 डिग्री, तर कोन ए एच के यांची मापे काढा. तर ही आकृती दिलेली आहे आपल्याला आणि इथे आपण त्याची मापे काढणार. आता कोन बी एच के हा कोन ए एच जीला काय आहे, त्याचा विरुद्ध कोन आहे. आता विरुद्ध कोनांची मापे काय येतात, सेम येतात. म्हणून याचं जर ए एच जीचं 52 अंश असेल तर मग याचं पण किती येईल, बी एच केचं 52 अंश येईल, कारण हे रेषीय जोडीमधले हे कोन आहेत. दुसरा आहे कोन ए एच के प्लस ए एच जी. ए एच के आणि ए एच जी याची बेरीज करून हे काय, एकमेकांचे पूरक कोण आहे, तर त्यांची बेरीज किती येते, 180 डिग्री. म्हणून कोन ए एच के अधिक 52 अंश बरोबर 180 अंश. मग आपल्याला ए एच के काढायचं आहे. मग ए एच के इक्वल्स टू 180 अंश वजा 52 अंश येईल. मग याच्यातून ही वजाबाकी झाल्यावर म्हणून कोन ए एच के बरोबर 128 अंश येतो. ठीक आहे. प्रश्न चौथ्यातला डी बघूया. 4x 0 अंश दुसऱ्या कंसात आहे x अधिक 15 अंश हे परस्परांचे कोटी कोण आहे, तर प्रत्येक कोणाचे माप काढा. पहिला कोण आहे कंसात 4x, दुसरा कोण आहे x अधिक 15 आणि 4x अधिक x अधिक 15 बरोबर 90. म्हणजे हे काय, ते कोटी कोणांची बेरीज 90 अंश असते. म्हणून 4x अधिक x 5x अधिक 15 बरोबर 90 अंश. म्हणून 5x बरोबर 90 अंश वजा 15. आता ह्याच्यासोबत व्हेरिएबल नाही आहे तर हे काय होईल, इकडे प्लस इकडे मायनस 90मधून हे मायनस होतील. मग 5x बरोबर 75 येतात. मग एक्सची किंमत काढायची, हा 75 इकडे जाईन भागिलेला. मग 75 भागिले 5 तर आपल्याला काय मिळाली, एक्सची किंमत 15. मग पहिल्या कोणाचे माप काय येतात, 4x बरोबर 4 गुणिले 15 येईल. मग पहिल्या कोणाचं माप येतं 60 अंश. आता आपण दुसऱ्या कोणाचे माप बघूया. x अधिक 15, एक्सची किंमत आपल्याला 15 मिळाली. 15 अधिक 15 बरोबर 30 हे आले आपल्या दुसऱ्या. 5 बघूया. इथे अचूक उत्तराचा पर्याय क्रमांक खाली दिलेल्या चौकटीत लिहा. आता इथे काही प्रश्न दिले आणि त्याच्या खाली त्याचे ऑप्शन्स दिले, तर आपल्याला फक्त कोणता बरोबर आहे ते सांगायचे. आता कंसात -5 गुणिले कंसात -4 आहे. आता 5 चौक 20 होतात, पण हे ऋण यांचं उत्तर आपलं धन येईल. ठीक आहे. बी आहे 18 भागिले वजा 2 आहे. तर मग वजा या संख्येने धनसंख्येला भागल्यावरती 9 18 म्हणजे इथे -9 हे उत्तर येईल. क आहे कंसात -7 गुणिले 4. आता 7 चौक 28, पण काय उत्तर येईल त्याचं, -28. प्रश्न क्रमांक 6 आहे, खालील राशींचे अवयव पाडा. आता हे काय, खाली आपल्याला ह्या राशी दिल्या आहेत त्याचे आपल्याला अवयव पाडायचे आहेत. मी ह्या पद्धतीने पाडले, तुम्ही बघून घ्या. 9a³ b² + c प्लस 27ab³ c² इक्वल्स टू 9ab² c. आणि मग इथे आपल्याला हे a² + 3bc हे अवयव इंटू सी. आता याच्यातून ह्या संख्या काय होतील, डिवाइड होतील. इथे फक्त a² उरतो इक्वल टू a². इथून पण 27ab³ c² अपॉन 9ab² इंटू सी. याच्यातून पण 9 3 27, मग इथे फक्त 3ab उरतो. ठीक आहे. सेकंड आहे बी, 9x² इक्वल टू 49y². ह्याचंही हे अशा पद्धतीने सोडवलं आहे. आणि इकडे m² - 1/36 हे अशा पद्धतीने त्याचे अवयव पाडून घेतले आहेत. ठीक आहे, आले लक्षात. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 7 बघूया. सोडवा. दिलेल्या धनाच्या बाजूची लांबी 3.7 सेंटीमीटर आहे, तर त्याचे एकूण पृष्ठफळ काढा. घनाच्या बाजूची लांबी बरोबर 3.7 सेंटीमीटर, म्हणून घनाचे एकूण पृष्ठफळ 6l². आता l चा वर्ग म्हणजे हे आपल्या घनाच्या एकूण पृष्ठफळाचा हा फॉर्म्युला आहे. मग याला आपला काय आहे 3.7. मग 6 गुणिले कंसात 3.7 आणि त्याचा वर्ग 3.7 चा वर्ग येतो 13.69. आता ह्या दोघांचा गुणाकार केल्यानंतर आपलं उत्तर येतं 82.14 चौरस सेंटीमीटर. ठीक आहे. आता बी हा प्रश्न आहे. खाली दिलेल्या मापांनुसार पेटी तयार करण्यासाठी किती पत्रा लागेल. आता ही
एक घनाकृती आकृती दिली आहे. पेटीची लांबी आहे यल बरोबर 1.8 मीटर, रुंदी आहे 1.2 मीटर, उंची आहे 1.7 मीटर. पेटीचे पृष्ठफळ किती आहे 2 कंसात यल गुणिले बी अधिक इथे डॉट डॉट इथे बी गुणिले एच हा फॉर्म्युला आहे पेटीच्या पृष्ठफळाचा गुणिले यल गुणिले एच. मग इथे यांची गुणाकार करून हे प्लसमध्ये आले तर यल गुणिले एचचा आन्सर येतं 3.06. तर मग याची प्लस केल्यानंतर 14.52 चौरस मीटर येतं. मग पेटीसाठी 14.52 चौरस मीटर पत्रा लागेल. ठीक आहे. आता प्रश्न 8वा बघूया आपण. मधुराने रुपये 42,000 आणि अनघाने रुपये 35,000 गुंतवणूक खाद्यपदार्थांचा स्टॉल लावला. त्यात त्यांना एका आठवड्यात रुपये 2200 तोटा झाला. तर प्रत्येकी रुपये किती तोटा झाला? तर मधुराची गुंतवणूक 42,000, अनघाची गुंतवणूक 35,000, एकूण दोघींची मिळून गुंतवणूक किती झाली आहे तर 77,000 रुपये. तर आता आपण त्याचं गुणोत्तर घेऊया. 42,000 35,000 बरोबर 42 35. आता ह्या दोघांना 7ने भागून इथे 6 5 असं 7ने भागून त्याचं गुणोत्तर घेऊया. एकूण तोटा आहे 2200 रुपये. गुणोत्तराच्या भागांची बेरीज आहे 6 अधिक 5. म्हणून मधुराचा तोटा 6 भागिले 11 गुणिले 2200 रुपये. 6 आणि 5 यांची बेरीज येते आपली 11. मग असं 6 भागिले 11 गुणिले 2200 रुपये. मग यांचा इथे 6 गुणिले 200 केल्यानंतर इथे 1200 उत्तर येतं. ठीक आहे. आता अनघाचा तोटा किती? 5 भागिले 11 गुणिले 2200 रुपये केल्यानंतर 5 गुणिले 200 केल्यावरती 1000 रुपये. तर मग दोघींचा हिचा 1200 रुपये तोटा झाला आणि हिचा 1000 रुपये असं दोघं मिळून त्या दोघींचा 2200 रुपये तोटा झालेला आहे. आता प्रश्न ब आहे. अजय विजय आणि सुजय यांना एका व्यवसायात रुपये 81,000 रुपये नफा झाला. त्यांनी 2/3 3/4 या प्रमाणात वाटून घेतला. त्यापैकी प्रत्येकाने 6% रक्कम आपल्या गावाच्या वृक्ष संवर्धनासाठी असणाऱ्या समितीला दिली. तर प्रत्येकाने समितीला किती रुपये दिले? तर एकूण नफा किती आहे? 81,000 रुपये आहे. नफ्याचे गुणोत्तर अजयस विजय विजयास सुजय म्हणजे 2/3 3/4 आहे. गुणोत्तराच्या भागांची बेरीज बरोबर 2 अधिक 3 अधिक 4 बरोबर 9 येते. मग अजयचा नफा किती? 2/9 गुणिले 81,000 यांचं हे केल्यानंतर इथे आपल्याला उत्तर येतं 18,000 रुपये. आता विजयचा नफा 3/9 गुणिले 81,000 केल्यावरती हा नफा आहे. मग हे मल्टिप्लिकेशन केल्यानंतर इथे आपलं 27,000 रुपये विजयचा नफा येतो. सुजयचा नफा येतो 4/9 गुणिले 81,000 केल्यानंतर हे 36,000 रुपये येतात. आता वृक्ष संवर्धनाकरिता समितीला दिलेली रक्कम आहे 6%. अजयने दिलेली रक्कम बरोबर 18,000 गुणिले 6/100 बरोबर 180 गुणिले 6 बरोबर 1,080 रुपये अजयने दिले. विजयने दिलेली रक्कम आहे 27,000 गुणिले 6/100 बरोबर 1,620 रुपये हे विजयने दिले. आणि सुजयने वृक्ष संवर्धनासाठी दिलेली रक्कम आहे 2,160 रुपये. आले लक्षात? ठीक आहे. आता प्रश्न 9 बघूया. दिलेल्या मापांवरून त्रिकोण रचना करा. अ आहे त्रिकोण STW आणि यल लेंथ कंसात TW इक्वल्स टू 6 सेंटीमीटर आणि मेजरमेंट ऑफ STW इक्वल्स टू 120 म्हणजे 120 अंशाचा कोन सेंटीमीटरमध्ये घ्यायचा आहे. आणि मेजरमेंट ऑफ अँगल TWS इक्वल्स टू 35 डिग्री. मग आता आपण हा TW ही 6 सेंटीमीटरची लाईन घेतली. त्याच्यावरती 120 अंशाचा कोन काढून S पॉईंट घेतला आहे आणि हा 35 अंशाचा कोन घेऊन आणि हा आपण त्रिकोण काढलेला आहे. ठीक आहे. परत दुसरा प्रश्न बघूया. ब इथे त्रिकोण LMN मध्ये लेंथ MN इक्वल्स टू 6.3 सेंटीमीटर आहे आणि मेजरमेंट अँगल ऑफ LMN इक्वल्स टू 40 डिग्री आणि लेंथ ML इक्वल टू 6.8 सेंटीमीटर आहे. मग आपण ML ही 6.8 सेंटीमीटर घेतली, ही 6.3 सेंटीमीटर आहे. हा 40 डिग्रीचा घेऊन याच्यावर आर्क करून घेतला आणि हे इथून आपण कनेक्ट केलेला आहे. असा हा ट्रायंगल LMN तयार झालेला आहे. आता 10th एक्झाम्पल आहे. सोडवा. पहिल्या राशीतून दुसरी राशी वजा करा. प्रश्न आहे 6a² + 16ab - 23b²
14b² मायनस 9ab प्लस 18a². आता हे दिलेलं एक्झाम्पल आहे, आपण इथे मांडून घेतलं, परत ते कंसाच्या बाहेर काढलं, स्क्वेअरच्या व्हॅल्यूज बाजूला घेतल्या, विदाउट पॉवरच्या व्हॅल्यू बाजूला घेतलेल्या आहेत. आपण इथे प्लसच्या वेगळ्या मायनसच्या वेगळ्या करून आणि त्यांचं आपण इथे वजाबाकी करून आपल्याला हे उत्तर आलेलं आहे. ठीक आहे. आता ब आहे 3x² मायनस 7y² प्लस 16z² 5x² प्लस 9y² मायनस 18z². आता इथे तसंच केलेलं आहे, कंसाच्या बाहेर काढण्याच्या आधी स्क्वेअरवाल्या मायनस प्लसवाल्या व्हॅल्यूज एकत्र करून घेतल्या आहेत, नंतर त्यांची ॲडिशन केली आहे, व्हेरिएबल्स बाहेर काढून घेतलेत आणि मग त्यांचे ॲडिशन करून हे त्याचं ॲन्सर आपल्याला मिळालेलं आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 11. इथे म्हटलं आहे माझा व्यास 49 सेंटीमीटर आहे, तर मी 80 फेऱ्या किती सेंटीमीटर अंतर पार करेल, म्हणजे 80 फेऱ्यांमध्ये तो किती अंतर पार करेल ते वर्तुळ. आता इथे आहे, येथे व्यास म्हणजे डायमीटर, डीने डिनोट केलं इक्वल्स टू 49 सेंटीमीटर. वर्तुळाचा परिघाचा सूत्र आहे पाय गुणिले व्यास म्हणजे डी. आता पायची किंमत काय असते 3.14 गुणिले 49 आणि इथे आहे त्याचं गुणाकार केल्यानंतर 153.86 सेंटीमीटर हे आपल्याला उत्तर मिळतं. म्हणून एका फेरीत चाक 153.86 सेंटीमीटर अंतर पार करेल, म्हणून 80 फेऱ्यांमध्ये 80 गुणिले 53.86 बरोबर 12,308.8 सेंटीमीटर. म्हणून 80 फेऱ्यांमध्ये चाक 12,308.8 सेंटीमीटर इतके अंतर पार करेल. ठीक आहे. ब प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11 मधला, माझी त्रिज्या 21 सेंटीमीटर आहे, तर 2.64 किलोमीटर मला घरापर्यंत अंतर पार करण्यासाठी किती फेरे घ्यावे लागतील. आता इथे त्रिज्या म्हणजे आर, रेडियस कशाने डिनोट आरने डिनोट केली आहे, किती आहे 21 सेंटीमीटर आहे, म्हणून व्यास डी म्हणजे याला जर 2ने गुणलं तर आपल्याला व्यास मिळतो. व्यास हा नेहमी त्रिज्येच्या दुप्पट असतो, म्हणून व्यास बरोबर किती आला इथे 42 सेंटीमीटर. मग एका फेरीत चाक किती अंतर पार करेल, चाकाचा परिघ म्हणजे सी बरोबर पाय गुणिले डी. व्यास घेतला आहे, मग 3.14 गुणिले 42 केल्यानंतर 131.88 सेंटीमीटर हे आपल्याला उत्तर मिळतं. आता म्हणून अंतर किलोमीटरमध्ये दिले आहे. आता 2.64 गुणिले हे 1,00,000 त्याला मल्टिप्लाय केल्यानंतर म्हणून 2.64 किमी हे किती होतात 2,64,000 सेंटीमीटर होतात. मग किती फेरे घ्यावे लागतील 2,64,000 भागिले 131.88 केल्यानंतर 2002 हे उत्तर येतं, म्हणून एकूण 2002 फेरे घ्यावे लागतील. ठीक आहे. समजलं सगळ्यांना. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा. थँक्यू. भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये.